हॅलो फॅमिली, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत डोंबिवली डीमार्टमध्ये। तर मी जेवढे पण डीमार्ट फिरले आहे ना, तर त्या डीमार्टपैकी सगळ्यात मोठं डीमार्ट तर मला हेच वाटतंय। तर तुम्ही बघू शकताय केवढं मोठं डीमार्ट आहे डोंबिवली डीमार्ट। हे तुम्ही बघितलं ना, तर इकडे मानपाडा रोड आहे, जवळच मानपाडा रोडलाच अगदी जवळच हे डीमार्ट आहे। आणि बघू शकता मागे पार्किंगसाठी पण केवढी मोठी जागा आहे, अगदी स्पेसियस। आणि आता दिवाळीची खरेदी करण्यासाठी लोकांची सुद्धा खूप सारी गर्दी झालेली आहे डोंबिवली डीमार्टमध्ये। तर आपण आतमध्ये जाऊन बघूया आता दिवाळीसाठी काय काय ऑफर वगैरे चालू आहे का, ते आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते। इकडे लॉकर सिस्टम वगैरे सगळं काय आहे ते सगळ्याच डीमार्टला असतं तसं पण। तर आपण बघूया आतमध्ये जाऊन कशावर काय किती ऑफर चालू आहे, काय आहे ते तुम्हाला मी दाखवते। चलो, शकताय केवढी मोठी लाईन लागलेली आहे। तरी आम्ही दुपारचे 2 वाजता आलो आहे, तरी पण एवढी मोठी लाईन आहे। आणि या डीमार्टला आहे ना, इथे मेडिकलसुद्धा आहे, मेडिकलची सुद्धा सुविधा आहे। प्लस इथे पिझ्झाचं काउंटरसुद्धा आहे। खूप मोठं डीमार्ट आहे हे। मंडळी बघू शकता, आपण आहे ना डीमार्टमध्ये एंटर केलेलं आहे। तर हे पहिलं सेक्शन आहे बिस्किटांचं। इकडे आहे पार्ले बिस्किट। नितीला बसलेली आहे ट्रॉलीमध्ये। लहान असताना कधी बसली नाही, आता मोठी झाली तर बसायला मागते। इथे पार्लेजी बिस्किटवरती बघा 26 रुपये ऑफ आहे, म्हणजे 100 रुपये MRP आणि डीमार्टची प्राईस आहे 74 रुपीज। पूर्ण बघू शकता, इथे पूर्ण सगळं बिस्किटचं बघू शकता। हे पूर्ण बिस्किटचं हे बघा, इथे लिटल हार्ट्स आहेत, हे पण 3 रुपये ऑफ आहे। डीमार्ट प्राईस आहे 25 रुपये, डीमार्ट प्राईस 22 रुपये आहे, ओरिजिनल प्राईस त्याची 25 रुपये आहे। असं सगळं ऑफमध्ये आपल्याला डिस्काउंटमध्ये सगळं आहे। इथं आहे विटामारी बिस्किटवरती 24 रुपीज ऑफ आहे। डीमार्ट प्राईस आहे 116, ओरिजिनल प्राईस आहे 160 रुपये। इथे बघू शकता तुम्ही सगळा दिवाळीचा फराळसुद्धा आलेला आहे, रेडीमेड फराळ। इकडे आपला पोह्याचा चिवडा आहे आपल्याला 150 रुपये 500 ग्रॅम। इथे आहे भाजणीची चकलीसुद्धा बघू शकताय, 500 ग्रॅम आहे 200 रुपये। करंजी आहे इथे, करंजीची प्राईस आहे अर्धा किलो 220 रुपये। इथे आहे शंकरपाळीची प्राईस बघू शकताय तुम्ही, अर्धा किलो 140 रुपये। म्हणजे सगळा दिवाळीचा फराळसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल। जर तुम्हाला बनवायचं नसेल, रेडीमेड घ्यायचं असेल तर इथे सगळं मिळून। इथे क्रॅकजॅक बिस्किट पण बघू शकताय तुम्ही, 64 रुपये ऑफ आहे। MRP त्याची 150 आहे, डीमार्ट प्राईस 86 रुपये आहे। बरं पडतं हे मोठे एकदम घेतले ना बिस्किट पुढे की बरं पडतं आपल्याला। तू साईडला हो, बरे पडते आपल्याला घ्यायला। इथे बघू शकताय तुम्ही मंडळी, डीमार्टला खूप सारी गर्दी। आतमध्ये जराही मोबाईल काढायला बाहेर मिळाला नाही, शूटिंग करायला मिळाला नाही, कारण एवढी गर्दी आहे ना की काही विचारूच नका। तरी आम्ही दुपारी 2 वाजता आलो होतो, आणि आता आम्हाला 6 वाजलेत, 5:45 सामान घेईपर्यंत। बघा एवढी पूर्ण 2 ट्रॉल्या पूर्ण फुल भरलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर आहे ना, आम्ही इथे पिझ्झा खायला बसलो। इथे पिझ्झा काउंटर पण आहे आतमध्ये। म्हटलं शूट करायला नाही मिळालं ते नाही, पिझ्झा तरी खाऊया, पिझ्झाचा तरी एन्जॉय करूया। मिथिलाचा सिंपल पिझ्झा आहे, माझा आहे कॉर्न पिझ्झा आणि बाबांचा आहे अनियन कॅप्सिकम पिझ्झा। खाता तरी एन्जॉय करूया मस्त आहे। बघा संध्याकाळ होत आली आहे, दुपारी आम्ही 2 वाजता आलो होतो आणि आता संध्याकाळ झालेली आहे। मंडळी इथे आतमध्ये डीमार्टमध्ये गर्दी आहे ती आहे, आणि इथे पिझ्झासाठी पण खूप सारी गर्दी आहे। अर्धा तास जवळजवळ थांबावं लागतं पिझ्झाच्या लाईनमध्ये सुद्धा। आणि मस्त रिजनेबल प्राईसमध्ये छान टेस्टी असतो पिझ्झा। मिथिला खाते तो 109, 119 एवढ्या रेटमध्ये मिळतो पिझ्झा इथे। डॉमिनोजपेक्षा वगैरे स्वस्त असतो आणि टेस्टी पण असतो, छान असतो। नमस्कार मंडळी, आता संध्याकाळचे 6:30 आणि 7 वाजून गेलेले, 7:10 झाले। आणि आम्ही गेलो होतो दुपारी 2 वाजता डीमार्टमध्ये, आणि आम्हाला वाजले घरी यायला 6:30 बरोबर। कारण एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी आहे ना दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी की काय विचारू नका। एवढी पब्लिक आतमध्ये आहे डीमार्टमध्ये, तेवढी पब्लिक बाहेर आहे लाईनमध्ये। अक्षरशः ट्रॉल्या कमी पडत आहेत पब्लिकला, एवढं डीमार्टमध्ये गर्दी आहे। आणि आतमध्ये शूट करायला नाही मिळालं, जे मी सुरुवातीला शूट केलं ना तेवढंच। नंतर अजिबात म्हणजे ट्रॉल्या चालवायला का उभं राहायला सुद्धा डीमार्टमध्ये जागा नाही, एवढं पब्लिक डीमार्टमध्ये आलेलं आहे। तर हे बघा
बघू शकता आपण मी एवढं सगळं सामान घेऊन आली. तुम्हाला डीमार्टमध्ये तर दाखवता नाही आलं, तर मी तुम्हाला आता घरी येऊन दाखवते कसं कसं आपण काय काय आणलंय आणि आपल्याला कशासाठी काय यूज करायचं आहे आणि किती कसं कोणत्या प्राईसमध्ये आणले ते मी तुम्हाला सांगते. आता अंदाजे सांगते त्याच्यावरची प्राईस आहे ती. तर बघू शकता आपली एवढी मोठी बिलची लिस्ट झालेली आहे. अमाऊंट विचारू नका, अमाऊंट खूप जास्त झालेली आहे. तर मी तुम्हाला आता एक एक दाखवते सामान कसं कसं काय काय आणलेलं आहे. तर हे सुरुवातीला दाखवते बघा. हे देवासाठी आहे ना धूप आणलेलं आहे, धूप, आणि हे धुपासाठी भांडं पण आणलेलं आहे. तर संध्याकाळचं एक धूप लावलं ना त्याच्यामध्ये टाकलं की त्याच्या वासाने म्हणजे छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये, पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर हे आणलेलं आहे आपल्या बाप्पासाठी. हे आणलेले आहेत हां, आणि याची प्राईस पण तुम्हाला सांगते मी. हे धूप काहीतरी 19 रुपीज, 16 ऑल्स आहेत आतमध्ये. 16 धूपचे कॅन्डी म्हणजे आहेत आतमध्ये, आणि हे आपल्याला पडलेलं आहे 19 रुपीजला. आणि हे बाप्पाचं आपल्या धुपारतीचं भांडं आहे 219ला, म्हणजे 219 रुपयाला पडलेलं आहे आपल्याला. ही माती सांडलेली आहे, तिथे स्वस्त असते. 10 रुपये प्राईस आपल्या दुकानात मिळते, पण इथे 9 रुपयाला काहीतरी आपल्याला ती मिळते. आणि हे बघा, हे प्रचंड प्रमाणात मला आवडलेलं आहे. जे डीमार्टमध्ये मला मागच्या वेळेस घ्यायचं होतं, आणि आता ते डीमार्टमध्ये त्याचा स्टॉक सुद्धा कमी होता, तरी पण मला जेवढं पाहिजे होतं तेवढ्या वाट्या मिळाल्या. किती सुंदर वाट्या आहेत बघा. बाहेरून पूर्ण असं गोल्डन कलरचं कोटिंग आहे आणि आतमध्ये असं मस्त, आणि वरती ठसे ठसे पण आहेत. ही आपल्याला वाटी पडलेली आहे 79 रुपीज. त्याची MRP आहे 158, आणि सेलिंग प्राईस डीमार्ट प्राईस आहे 79, म्हणजे 158 रुपयाची वाटी आहे. आणि डीमार्टने आपल्याला दिली आहे 79 मध्ये फक्त. बघा अशा आम्ही 4 वाट्या आणल्या आहेत. किती सुंदर वाटतात बघा, खीर खायला किंवा डाळ किंवा भाजी असं आपल्याला देण्यासाठी. किती युनिक वाट्या वाटतात, खूप मला आवडल्या प्रचंड. त्याच्यानंतर हे आहेत आपलं गुळ असतं ना, गुळाचे क्यूब्स आहेत छोटे छोटे, त्याची बरणी आहे. म्हणजे कधी पण बरं पडतं आपण जेव्हा गुळ खोबरं देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो ना, त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये हे छोटंसं क्यूब ठेवलं की बरं पडतं. आपण ते गुळ कापणार मध्ये ठेवणार, ते चांगलं नाही वाटत. ते दिसायला पण चांगलं वाटत नाही. आपल्याला एखाद्या वेळेला कधी गुळ यूज करायचं, कशामध्ये काय काढा बनवायचं, काय बनवायचं, तर ते छोटंसं क्यूब आपण घेऊ शकतो. तर हे पडले मला 110 रुपयाला. हे आहे गणपती आपल्या बाप्पासाठी अगरबत्ती, छान वास आहे. हे काय, हे आपलं हँडवॉश आहे, म्हणजे हँडवॉश आहे माझ्याकडे, ते लिक्विड संपतं म्हणून हे आणून ठेवते. त्याच्यानंतर हे आहे कम्फर्ट. कम्फर्टची तर सगळ्यांना प्राईस माहितीच असेल, आपण सगळे यूज करतो. हे कम्फर्ट आहे. हे सिंथॉल साबण जे आम्ही डेली यूज करतो, खूप छान स्मेल आहे सुद्धा. ही आपल्याला चारोळी आहे. मी याचं फराळाचं सामान पण दाखवते तुम्हाला. पहिलं चारोळी आपल्याला करंजीमध्ये वगैरे लागणार आहे. हे पातळ पोहे आणलेले आहेत. हे जवळजवळ हे 1 किलो आहेत, आणि हे अर्धा किलोचे 1.5 किलो पोहे आहेत, पातळ पोहे, जे आपल्याला चुरा बनवण्यासाठी लागणार आहेत. हा आहे मैदा. मैदा मला मिळाला आहे, हे अर्धा KGचं पॅकेट आहे, अर्धा किलोचं. 34 रुपये MRP आहे त्याच्यावरती, 34 रुपये अर्धा किलो. असं मी 1 किलो मैदा आणलेला आहे, 4 पॅकेट आणलेले आहेत. अर्धा 4 पॅकेट आणलेले पॅकेट आहे. ही निखिलाची आवडती आहे स्पायसी मॅगी ना, स्पायसी मॅगी. त्याच्यानंतर आपण मैदाच आहे. ही आहे पिठी साखर, जी आपल्याला लाडू बनवण्यासाठी, बेसनचे लाडू बनवायचे, रव्याचे लाडू बनवायचे, प्लस आपल्याला शंकरपाळी करंजी बनवायची, त्याच्यासाठी आपल्याला पिठी साखर लागणार आहे. ही पण मी ही 1 किलो आहे. अजून 1 किलोचं पॅकेट आहे, ते दुसऱ्या पिठीमध्ये असेल. हे पापड, लिज्जत पापड, ऑल टाईम फेवरेट मिथिलाचे. हे केक वगैरे, आणि मिथिलाला घेऊन गेला ना, ती फक्त कॅडबरी आणि केकची पाकिटं उचलायची कामं करते. ही लसूण, माझी लसूण घरामध्ये संपली होती, तरी लसूण मी घेऊन आलेली आहे. लसूण पण छान मिळाली आहे. 70 रुपये पाव किलो आहे. 70 रुपये पाव किलो, पण लसूण चांगली आहे. ही चकली भाजणी आहे, सुहानाची चकली भाजणी, अर्धा किलोचं पॅकेट आहे. आणि ते पडलं आहे मला 150 रुपये, 150 रुपये, 500 ग्रॅम. अजून एक पॅकेट आहे, 1 किलो आणलं आहे मी. हे आपलं पॅराशूट तेल, रेड चिली सॉस, जो आपल्याला सँडविच वगैरे काय पिझ्झा वगैरे आपण घरगुती बनवतो त्याच्यासाठी आपल्याला लागतो. शेजवान चटणी 90 रुपये. ही आहे कोलगेट. आणि हे आहे आपण किचन जवळ आपण ठेवतो ना, हात वगैरे धुतात पटकन, हात वगैरे धुण्यासाठी. तर ते टॉवेल माझे आता खराब झाले, म्हणून मी हा एक टॉवेल घेऊन आली आहे. काजू
बदाम, मनुका पण आहे, पण सुद्धा तरी पिशवीमध्ये असू शकतो. हे आपल्याला आता दिवाळीच्या फराळासाठी लागणारच आहे. 1 किलो बेसन, चणा डाळ सुद्धा माझ्याकडे आहे, पण जर ती दळायला नाही मिळाली तर मी या बेसनच्या रेडीमेड बेसनचे ती लाडू बनवणार आहे छान भाजून वगैरे घेऊन. तर हे 1 किलोचं पॅकेट आपल्याला पडलेलं आहे 119 रुपये. त्याच्यानंतर हे आहे उठणं. जर कोणी दिलं नाही, तसं कोण देतच नाही इकडे आल्यापासून. तिकडे आम्ही मुंबईमध्ये होतो ना, मलाडमध्ये, तेव्हा ते शाखेमधून वगैरे आम्हाला मिळायचं उठण्याचं पॅकेट. म्हणजे खूप सारे पॅकेट्स यायचे आमच्याकडे. आता इकडे डोंबिवलीला आल्यापासून नाही मिळत, तर हे मी घेऊन आली आहे. आणि हे मसूर डाळ आपली नेहमीला आपल्याला लागते. रिन साबण, परत ही पावडर आपल्याला कपड्यांसाठी लागते. बाबू ते दे, हे दे इकडे, सगळ्या इकडे दे. हे आपल्याला किचन नॅपकिन्स लागतात. ते एक पडलेलं आहे 14 रुपयाला. हे मध्ये नको पाठे हो. डिमार्ट प्राइस आहे 17 रुपये. सॉरी, MRP आहे 17. डिमार्टने आपल्याला 14 रुपयाला दिलेलं आहे. ते 2 टॉवेल्स आणलेले, ते कुशांची तोरं आहेत. त्याच्यानंतर हे सगळं मिथिलाचं चोको मोको काही मिथिलाचं सगळं खाणं आहे. आणि हे आणलेलं आहे मेन म्हणजे आपल्याकडे पाळी झुरळं वगैरे असं कोण सगळे किडे मकोडे होतात, त्यांच्यावर स्प्रे मारण्यासाठी आणलेला आहे. खटनील ॲडव्हान्स त्याचं नाव आहे. तर हे पडलेलं आहे आपल्याला 280 रुपये. यूज करताना केअरफुली यूज करायचं, लहान मुलं घरी असतील तर. आणि ही आपली काय बोलतो, ॲल्युमिनियमची फॉईल असते ना, आपल्याला चपाती वगैरे टिफिनमधून गरम द्यायची असेल तर ती फॉईल आणलेली, बाय वन गेट वन मिळालेली आहे मला. तर याची प्राईस आहे एकाची 125 आणि 125 मध्ये आपल्याला हे बाय वन गेट वन मिळालेलं आहे. ह्याचे कॅडबऱ्या वगैरे आहेत छोट्या छोट्या. हे देवबाप्पासाठी कापूर आणलेलं आहे. माझ्याकडे 1 किलो तूप ऑलरेडी आहे फ्रीजमध्ये, म्हणजे घरी. आणि हे 1 किलो तुपाचा डबा मी अजून आणलेला आहे, कारण मला लाडू वगैरे सगळं बनवायचं आहे, तर ते तुपातच मी बनवते. तुपातच बनवते म्हणजे कसं खायला पण आपल्याला बरं पडतं. त्यानिमित्ताने आपल्या पोटामध्ये तूप सुद्धा जातो, असंच काय आपण खात नाही. तर हा 1 किलो तुपाचा डबा मी सांगते तुम्हाला. गोवर्धनचं तूप आहे, 799ला पडलेलं आहे. 799. इनोचं पॅकेट जे हमेशा आमच्या घरातल्या माणसांना लागत असतो. ही चहाची गाळणी पडलेली आहे आपल्याला 45 रुपीजला, स्टीलची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे 5 kg साखर, 5 किलो साखर आहे प्रिमियाची. 62 रुपीज पर kg पडलेली आहे आपल्याला. आणि 5 किलोचं आपल्याला 314 मध्ये पडलेलं आहे. एकदा ती 5 किलो साखर आणली नाही की मला बरी पडते. दिवाळीचं सामान करायला तिथं दाखवून झालेलं आहे. हा तेलाचा डब्बा, आता तेल थोडं स्वस्त झालंय, खूप महाग झालं होतं, थोडंसं, जास्त नाही, थोडं स्वस्त झालंय. तर हे आहे 4.35 kgचं, म्हणजे 4.5 किलोचं आहे हा कॅन. आणि हा पडलेला आहे आपल्याला 870 रुपये. मागे 900, 1000 वगैरे असं गेलं होतं, तर ते आता जरा बऱ्यापैकी स्वस्त झालंय दिवाळीच्या दरम्यान. त्याच्यानंतर हे बघा, मी जशा वाट्या आणलेत ना, तशी ग्लास पण आणलेत. खूप सुंदर, मला हे खूप आवडलं, अगदी युनिक वाटते. आणि हे एक ग्लास आपल्याला पडलेला आहे 99 रुपीजचा. अगदी छान वाटतंय, मस्त असं पाणी वगैरे कोण आलं, पाहुणे वगैरे जायला तर किती मस्त, तर आपल्याला प्यायला सुद्धा मस्त वाटतं ना. तर हे एक पडलेलं आहे 99 रुपीजला. मी 4 ग्लास आणलेली आहेत. खोबरं आहे, खोबरं आहे काहीतरी अर्धा किलो खोबरं आहे, 400 रुपये अर्धा किलो. डाळ, मसूर डाळ ही आपल्याला चिवड्यामध्ये लागणार आहे. भाजकी चणा डाळ ही आहे 44 रुपये. 44 रुपये भाजकी चणा डाळ. 200 ग्रॅमची चणा डाळ पॅकेट आहे. साबण आपल्याला खोडायला लागतात ते. त्याच्यानंतर ही आहे, आपण मैदाच आहे. आणि हे आहे आपलं सेंद्रिय रॉक सॉल्ट, सेंद नमक. 78 रुपये बॅग आहे 1 kgची. हे सेंद नमक खायचं असतं, म्हणजे ते आपण जे
डेली सॉल्ट यूज करतो ना, ते असं बोलतात की आपल्या शरीराला हानिकारक असतं, तर हे खाल्लेलं चांगलं असतं, म्हणून मी हे घेऊन आली आहे जेवणामध्ये यूज करण्यासाठी. बडीशोप आणली आहे. त्याच्यानंतर ही आहे पिठी साखर, जी मगाशी तुम्हाला 1 किलोचं एक पॅकेट दाखवलं, हे सुद्धा 1 किलोचं पॅकेटच आहे. म्हणजे 2 किलो टोटल आणलेली आहे, कारण लाडूमध्ये यूज होते ती, म्हणून त्याचं पॅकेट आहे. हे आहे 500 ग्रॅम, अर्धा किलो, 391ला आपल्याला पडलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपले बिस्किट आहेत, पार्लेजी, क्रॅकजॅक. बिस्किटमध्ये खूप सारा डिस्काउंट आपल्याला मिळून जातो. जर आपण सिंगल पीस बिस्किट पुढे घ्यायला गेलो ना याच्यामध्ये दुकानामध्ये, तर ते आपल्याला महाग पडतात. डीमार्टमध्ये असं एकदम तुम्ही आणला तर ते बरं पडतं आपल्याला, म्हणजे थोडंफार आपल्याला डिस्काउंट बिस्किटमध्ये नक्कीच मिळून जातो. कारण आम्ही हे असंच घेऊन येतो ना, अशा पॅकेटमध्ये घेऊन येते दर वेळेला, तर मला त्याच्यामध्ये फरक जाणवतो. चांगला डिस्काउंट मिळतो बिस्किटमध्ये तरी. हे एवढे 4-5 पुढे आणले ना एकदम मोठे पॅकेट, की आम्हाला महिना तरी पोहोचतो. हा आणलेला आहे बारीक रवा, पण 1 किलोचा रवा आहे. लाडू रवा आहे आपल्याला लाडू बनवण्यासाठी. MRP आहे 65 रुपये 1 kg. हे आपल्या देवबापासाठी वाती आहे. मग अशी दाखवलं ना चकली बाजणी अर्धा किलो, ते अर्धा किलो पॅकेट हे अर्धा किलो होतं. 1 किलो आणलेलं आहे चकलीसाठी. कॅडबरी मॅडमची खाण्याचं झाले. अरे किती कॅडबऱ्या भरल्यास तू? काय खरं नाही. आणि हे सुद्धा आपल्या बाप्पासाठी खूपच आहे दुधाचं पॅकेट. त्याच्यानंतर ही गन आहे मिथिलासाठी. मिथिला मस्ती करते ना, तर ही गन आपल्याला पडलेली आहे लहान मुलांची 110 रुपये. मला वाटतं डिमार्ट प्राइस कमी असेल याचं पॅकेट. 89 रुपीजला पडलेली आपल्याला. दुकानामध्ये एवढी स्वस्त नाही मिळणार. दुकानामध्ये तुम्हाला 150, 120, 130 अशी मिळेल, तर डीमार्टमध्ये छान मिळाली आणि क्वालिटी पण चांगली आहे तिची. आणि हे बघा मी काय घेऊन आली आहे, किती सुंदर आहे बघा. आपण शोसाठी लावतो ना याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून, याच्यामध्ये फ्लावर्स वगैरे किंवा दिवे, ते आहे बघा. आणि हे मला पडलेलं आहे 299ला. छान आहे, मजबूत आहे, क्वालिटी चांगली आहे. हे मला खूप दिवस झाले घ्यायचंच होतं आणि ते मला यावेळेस मिळालं. मागच्या वेळेला डिमार्टलाही मला मिळालं नव्हतं आणि मी ऑनलाईन परचेस सुद्धा नाही केलं, कारण ऑनलाईन कसं नाही. ॲक्च्युली मला वेळ नव्हता मिळाला ऑनलाईन मागवायला, आणि डिमार्टमध्ये मिळालं नव्हतं, तर यावर्षी मला मिळालं येते दिवाळीमध्ये, तर मी मला लावलेलं दिसेल दिवाळीमध्ये. तर हे आपल्याला मिळालेलं आहे 299. त्याच्यानंतर खूप सारी भांड्यांची खरेदी पण मी केलेली आहे. आणि ह्या आहेत आपल्या ज्या आपण कॅन्डल लावतो ना, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी वेणवाल्या कॅन्डल. 99 रुपीजला एक पडलेलं आहे. बऱ्या पडतात ना तेल टाकण्यापेक्षा. तेल इकडे सांडतंय तिकडे सांडतंय, त्याच्यापेक्षा हे पणतीमध्ये टाकलं तर बरं पडतं. असे 2 पॅकेट आणलेत मी याची. 99 रुपीजला पडलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे टोप आणलेत मी. टोप दाखवली तुम्हाला किती हेवी आणि छान क्वालिटीचे आहेत. एवढी हेवी क्वालिटी आणि एकदम जड टोप आहे. छोटा टोप आहे, म्हणजे आपल्याला डाळीसाठी वगैरे आपण डाळ वगैरे बनवतो, आणि थोडं युनिक वाटते बघा कसं. त्याची डिझाईन पण थोडी युनिक आहे. तर मला हा छोटा टोप पडलेला आहे. त्याची प्राइस आहे 800 रुपये, आणि मला पडलेला आहे 599 600 रुपयाला हा एक टोप पडलेला आहे. आणि हा टोप आहे ना, याची साईज या टोपापेक्षा थोडी मोठी आहे. तर हा आपल्याला पडलेला आहे, त्याची प्राइस आहे 2799. आपल्याला पडलेला आहे 799ला, म्हणजे 800 रुपयाला हा एक टोप पडलेला आहे 799ला. पण याची क्वालिटी खूप हेवी आहे, एकदम जड आहे टोप. मस्त डाळ वगैरे किंवा काय बनवायचं असेल, कढी वगैरे काय राईस वगैरे बनवायचं असेल, शक्यतो राईस मी तुपात नाही कुकरमध्येच बनवते. पण जर बनवायचं असेल तर ही बॉटल घेतली आहे बाबांसाठी घेतली आहे. गावाला वगैरे जायला बॅगेमधून बरी पडते म्हणून. ही 21 रुपीजला आपल्याला पडलेली आहे. 25 रुपीज हिची प्राइस आहे, 21ला मिळालेली आहे. हे घेतलं आहे छोटंसं कढई, नॉनस्टिक आहे, मस्त आहे. हिच्यामध्ये आपण पापड वगैरे तळू शकतो. पापड वगैरे तळायचं झाले किंवा नळ्या वगैरे अशा काय फ्राय करायचं झालं तर आपल्याला मोठ्या कढईमध्ये मग
खूप सारं तेल ओतावं लागतं. तर ह्या छोट्या कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून पापड वगैरे आपण फ्राय करू शकतो, किंवा आणखीन काही आपल्याला थोडंसं जर बनवायचं असेल भाजी वगैरे किंवा काय, तर मी याच्यामध्ये बनवू शकतो. एकदम क्यूट आहे कढई मस्त बघा, आणि कलर पण बघा खूप छान आहे. तर आणि ह्याला आहे ना 1 वर्षाची वॉरंटी पण आहे, त्यांनी वॉरंटी स्टॅम्प सुद्धा मारून दिला याच्यावरती. तर ही आपल्याला पडलेली आहे हां 179ला. मस्त आहे, स्वस्त आहे. हा एक छोटासा पॅन घेतलेला आहे ऑमलेट वगैरे आपल्याला बनवण्यासाठी, म्हणजे मोठा तवा यूज करायला नको म्हणून त्याच्यामध्ये आपण ऑमलेट वगैरे बनवू शकतो. छोटासाच पॅन आहे. तर हा आपल्याला पडलेला आहे 119 रुपये, आणि हा सुद्धा 1 वर्षाच्या वॉरंटीमध्ये येतोय. याच्यावरती सुद्धा वॉरंटी स्टॅम्प त्यांनी मारून दिला. हे आहे मिथिला मॅडमचं फ्रेंच फ्राईज. हे म्हणजे रेडी टू कुक आहे, रेडी केलेले आहेत, फक्त आपल्याला फ्राय करायचे असतात आणि फ्रीझरलाच ठेवायचे असतात. त्या फ्रीझरला आणि हे 2 टोपांवर 2 झाकणं घेतलेली आहेत, ती सुद्धा खूप सुंदर क्वालिटीची आहेत. आणि एक झाकण पडलेलं आहे आपल्याला, त्याचा चेहरा सुद्धा मस्त दिसतोय. 75 रुपीजला एक झाकण पडलेलं आहे. याची MRP आहे 100 रुपीज, आपल्याला पडलेलं आहे 75 रुपीजला. त्याच्यानंतर हा डब्बा घेतलेला आहे मी रांगोळीसाठी. हा डब्बा पडलेला आहे आपल्याला 120 रुपयाची प्राईस आहे, पण आपल्याला पडलेला आहे काहीतरी 99 रुपीजला. डबा छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे याची. आणि हा ॲक्च्युली डबा मला गावी घेऊन जायचा आहे, कारण गावी माझ्या रांगोळीसाठी डबा नाही आहे, ते आहे. हा मसाल्याचा डबा आहे ॲक्च्युली, पण मी याच्यामध्ये रांगोळ्या ठेवणार आहे, कारण रांगोळ्या याच्यामध्ये भरून ठेवल्या ना की व्यवस्थित राहतात. त्या पिशव्या अर्ध्यावट फोडून ठेवल्या ना तर त्या इकडे सांगते तिकडे सांगते, मग सगळं हे होऊन जातं, वाट लागते. तर मी हा डबा गावी नेण्यासाठी आणलाय रांगोळीसाठी. तर आणि ही 2 उशांची कवरं, एक हे कवर आणि एक ठेवलेलं आहे. तर ही उशांची कवरं आपल्याला पडलेली आहेत ओनली 49 रुपीज, 49 रुपये. आणि आता येणार आहे विंटर सीझन. तर विंटर सीझन पासून आपलं संरक्षण करण्यासाठी हा आणलेला आहे खूप छान आणि सॉफ्ट मऊ स्मूथ असा ब्लँकेट, जो आपल्याला पडलेला आहे 499 रुपीज, 500 रुपये. खूप सॉफ्ट आहे आणि खूप मोठा आहे. याच्यामध्ये 3 किंवा 4 माणसं सुद्धा ही अंगावर येऊ शकतात, एवढा सॉफ्ट आहे हा ब्लँकेट. खूप छान सॉफ्ट आहे, मस्त आहे. अशी एवढी सारी खूप सारी शॉपिंग करता करता आम्हाला 4 ते 5 तास गेले तिथे, आणि खूप आता थकायला झालेलं. आता हे सामान कोण लावणार आहे मॅडम? तू फक्त कॅडबरच खायला. तर मंडळी आजची तुम्हाला ही डीमार्टची शॉपिंग कशी वाटली? जर तुम्हाला डीमार्टला जाता येत नसेल तर म्हणजे जायला मिळालं नसेल तर मी तुम्हाला प्राईस सांगितलेली आहे, आणि काय काय आपण कशासाठी घेतलेलं आहे काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला याच्यातून काही आवडलं असेल या व्हिडिओमधून तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आणि तोपर्यंत बाय बाय.